नुसत्या सुवासानेच पोट भरेल याची खात्री पटणारा हा लग्नाच्या पंक्तीत मिळणारा वांगे भात, मसाले भात असंही म्हणू शकता. बनवायला जितका सोपा आहे, खायला त्यापेक्षा खूप टेस्टी आहे. पातेलं छान गरम झालं की त्यामध्ये 2-3 पळ्या इतकं तेल घाला. तेल तापलं की लगेचच मोहरी आणि जिऱ्याची फोडणी तडतडू द्या. फोडणी छान खमंग बसायची असेल तर छान तडतडून द्यायची, म्हणजे टेस्ट छान येते बरं का. आणि मोहरी टाकल्यावर जिरं टाकायचं. कढीपत्त्याची 10-15 पानं टाकलीत. त्यानंतर उभा पातळ चिरून घेतलेला कांदा यामध्ये घातला. कांदा आता छान लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मस्त परतून होतोय तोच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो आणि कांदा दोन्ही मस्त परतून घ्यायचं. आता यामध्ये आलं लसणाची 1 चमचाभर इतकी पेस्ट मी घातली. तीही कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली कापून घेतलेली वांगी आणि बटाटे. या पद्धतीने उभ्या प्रमाणामध्ये वांगे बटाटे कापायचे. माझ्याकडे एक ढोबळी होती तर तीही मी कापून घातली. तुम्ही नाही घातली तरीही चालेल. आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायच्यात. अगदी 5-1 मिनिट आपण छान परतून घेतलं की आपल्या मसाले भाताला छान टेस्ट येते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. त्यानंतर सगळे मसाले घालून घ्यायचे. यामध्ये हळद, धने जिरे पूड, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला मी घालून घेतला आहे. आता या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा याला आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे. छान असं परतून मी घेते आहे. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं पटकन करून घ्या. असे छान छान व्हिडिओज नेहमीच मी घेऊन येत असते. आता तुम्ही पाहू शकताय मस्त असं परतून झालं आहे. आता याला एक वाफ द्यायची. अगदी 2-1 मिनिट छान वाफ बसून द्यायची, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो त्यानंतर वांगी आणि बटाटे यांच्यामध्ये आतपर्यंत छान असा मसाला मुरला जातो. आता इथेच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे छान सुवासही येतो. आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला इंद्रायणी हा तांदूळ मी यामध्ये घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता. फक्त तांदूळ छान 2-3 पाण्यानं धुवून घ्या. भिजवण्याची काहीच गरज नाही. तांदूळ टाकल्यानंतरही आपल्याला छान असा तांदूळ आणि या भाज्या मस्त अशा एकजीव करून घ्यायच्यात. आणि तांदूळही आपल्याला 1-5 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. छान परतल्यामुळं काय होतं, तांदूळ आणि भाज्या छान मुरतात आणि मस्त असं मसाले भाताला टेस्ट येते. 5-1 मिनिट छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम किंवा कोमट पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालू नका, त्यामुळं आपला भात अगदीच बेचव होतो. छान गरम किंवा कोमट पाणी घालू शकता. आता तुमचं ज्या पद्धतीनं तांदूळ आहे त्याच मापानं पाणी घालू शकता. भाज्या अशाही अर्धवट शिजलेल्या असतात. छान पाणी घातल्यानंतर पुन्हा ढवळून घ्यायचं आणि मग यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. झाकण ठेवून एक उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतकं तूप घालायचं आहे, ज्याने आपल्या भाताला अगदी मस्त अशी टेस्ट येते आणि तुपामुळं सगळंच अन्न पचायलाही हलकं होतं. आता झाकण ठेवून आपल्याला त्यावरती पाणी टाकून छान असा भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय भात आपला बऱ्यापैकी शिजत आला आहे. या स्टेजला आल्यानंतर आपल्याला सतत भात उघडून बघायचं आहे. त्यानंतर भाताची शितं दाबून बघायचे आहेत. मस्त असा भात छान मऊसूत शिजून द्यायचा. अगदीच गिचका झाला तरीही चालेल, पण याची टेस्ट अप्रतिम येते. आणि असंही मोकळा फडफडीत भात खाण्यापेक्षा या पद्धतीनं एकदा भात बनवूनच बघा. आता आपल्या भातातलं पाणी आटलं होतं, त्यामुळं मी ताटावरती पाणी ठेवलेलं, म्हणजे भात खाली लागत नाही. भात शिजलाय तेव्हा वरतून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि तुम्ही पाहू शकता भात जसजसा थंड होईल तसतसा तो मोकळाही होतो. आता इतका भात छान झालेला असतो, इतका सुवास घरात दरवळत असतो की हा भात मोकळा होईपर्यंत वाट पाहणं शक्यच नसतं. भात गार होण्या अगोदरच भात पोटात गेलेला असतो बरं का. तेव्हा माझी ही वांगे भात्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही कशा पद्धतीनं मसाले भात करता ते कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका.
व्हिडिओ आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तेवढं करा. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहता यासाठी तुमचे खूप 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 आभार. आपल्या चॅनलवरचे अधिक वेगवेगळे व्हिडिओ आलेले आहेत, तेही पाहायला अजिबातच विसरू नका.